नमस्कार. काय गुडघेदुखीने आपण त्रस्त आहात? चालताना, फिरताना, जिने चढताना, उतरताना किंवा मांडी घालून बसताना गुडघ्यांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वेदना निर्माण होणे किंवा आपल्याला नी रिप्लेसमेंट सर्जरी सजेस्ट केली असेल किंवा गुडघ्याची कुठल्याही पद्धतीने ऑपरेशन सजेस्ट केले असेल तर आयुर्वेद उपचार घेणे आपल्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. गुडघेदुखीमध्ये वेगवेगळे ग्रेडेशन्स असतात व वेगवेगळ्या कारणानुसार आयुर्वेद उपचार हे ठरवले जातात. आयुर्वेदीय औषधं व पंचकर्माने शरीरशुद्धी याने गुडघ्यांमधील गादी ही भरून निघण्यास मदत होते. गुडघ्यांमधील वंगण तयार झाल्यामुळे गुडघ्यांमधील जो गॅप आहे तोही पूर्ववत स्थितीमध्ये जातो व सूज व वेदना कमी झाल्यामुळे आपण आपले आयुष्य हे पूर्ववत जगू शकता. त्यामुळे ज्यांना कोणाला गुडघेदुखीचा त्रास चालू झाला असेल त्यांनी लवकरात लवकर आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेणे हे अत्यंत गरजेचं आहे. आयुर्वेद ट्रीटमेंटने किती लवकर रिझल्ट भेटू शकतो हे आपण आपल्या एका रुग्णांकडून ऐकूया. धन्यवाद. नमस्ते, माझं नाव ज्योती प्रकाश हळळी. माझ्या मुलीला गुडघ्याचा ॲक्च्युली 2 महिन्यापासून खूप त्रास होत होता आणि त्या त्रासाने ती इतकी कंटाळली होती की तिच्या पायाने अक्षरशः पाय नाही का टेकवत नव्हता जमिनीवर. अक्षरशः कंटाळून गेली, पायाने चालवत नव्हतं, काही नाही, गुडघा म्हणून खूप दिवसापासून. मला मग एका महिलेने सांगितलं की असं एक डॉक्टर आहेत की त्यांच्याकडे इलाज केलं की खूप फरक पडतो, म्हणून मी आले. त्यांचं नाव डॉक्टर विक्रांत दुर्गे. त्यांच्याकडे आल्यानंतर मी त्यांच्याकडे औषधं घेतली, गोळ्या घेतल्या. त्यांनी खूप चांगल्याप्रमाणे सांगितलं, व्यवस्थित स्पष्टीकरण दिलं की कसं काय होतं काय नाही सगळं सांगितलं. आणि त्यानंतर मी औषधं घेतली माझ्या मुलीला आणि त्याचा इतका फरक पडला. ॲक्च्युली म्हणायला गेलं तर 100% फरक पडला तिच्या ह्याच्यामध्ये. आणि ती आत्ता ह्या कंडिशनमध्ये चालू शकते, फिरू शकते, सगळं काम करू शकते. तिला आत्ता कुठलाच त्रास नाही. आपण पण या आयुर्वेदिक औषधाचा उपयोग करून बघावे आणि मग सांगावे.